ज्याची तुम्ही आतुरतेन वाट बघता तोच ह्यो यंकू गोंधळी. परुळा जसा सोडलं तसो जो तो आपलं यंकू 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 यंकू. काय म्हणताय काय नव्याच सुचना लागली. हो जो तो आपलं यंकू सत्ता. कारण ह्या यंकू सारखो ह्या पंचक्रोशीत गोंधळ घालणार कोण नाही. हो गोंधळ घातल्यानंतर या यंकूनच. हो त्याच्यामुळे काय आता माहिती आहे जो तो माझ्या सोडीन आपले गोंधळ ठेवतो. हो यंकूक जेव्हा सोड असते तेव्हा गोंधळ ठेवूया म्हणा आज हडे ठेवले गोंधळ. हो पण हल्ली बाबा काय कळणार ना दिवस जरा बरे येऊन नाही. हो म्हणजे तसा न बाकी सगळा देवाच्या कृपेने बरा चालला पण हल्ली ना कायच कळणार ना. जडे खडे गोंधळ घालून गेले ना का ती मेले पण ते असून का फसून येतात मग. हो आणि मेले माझ्या जाग्यावर ना आपलं गोंधळ चालू करतात थैसर. आता माका तुम्ही सांगा हा हे हे त्यांचं गोंधळ बघतली का आमचं बघतली. आणि गोंधळ घालतात ते घालतात मेले ती जागा बघत नाही आणि ही जागा बघत नाही. हो गावात कसे गुडदात राहतात मग. बराच दिवाळे मोडून ठेवले नाही माका गोंधळ नाही काय ना माका ह्यांचा काय समाधान नाही. आणि येऊन जाऊन माझ्याच पाठी म्हणा एकदा ताटपाय लायले आणि विचारलं काय रे बाबा येऊन जाऊन तुम्ही माझ्याच पाठकडे कित्या. तो म्हणायला लागले हैता काय गोंधळ बिंधळ घालते ना देवाबिवाचे ते बंद कर. माका सांगतो अरे यांच्याचे कितके येईल हे सांगतले आणि यंकू ऐकतलो. मी आणलं तुम्ही मारा ना तर मोडून ठेवा नाही तर माका मारून टाका. पण या गा मिया गोंधळ जो घालतोय तो गोंधळ मिया बंद करूच ना. वंश परंपरागत चालला पिढ्यान पिढ्या हे सांगतले आणि मिया बंद करतलं. हो आणि दुसऱ्या सुद्धा त्याका कारण मी बंद कित्या करणे ना तुम्ही जरा आजूबाजूक जरा बघा बरेचसे ना बारीक सारीक कला ना लोक पावत चाललेले बंद झाले बंद कित्या. ह्या जडे खडे कमी गावाक लागला काय जेनी तेनी आपली बाजू बदलल्यानी मरान जाऊ नये तुमचा पारंपरिक आणि पारंपरिक. हो ह्या नाही तर काय ना. हो किंमत हेकायली. आता माका सांगा सगळ्यात जर पैशान जावं लागला आता अशी बारीक सारीक कला रवतले. हो हा रवतले म्हणा मी ठरवलेलो 4 पैसे कमी गावले हरकत नाही. आपलं जो गोंधळ असा तो आपण गोंधळ घालू आणि मी तो घालतो नाही त्यांच्यानी मोडून ठेवली नाही तर काय टाकून. आणि या देवान माझ्या ऐकल्या आणि काल माझ्याकडे ना राजाचे सेनापती इल्ले. हो सेनापती आणि माका म्हणावे लागले यंकू दादा तुमचा ढोंगळ घाला. दादा म्हटल्याबरोबर माझा काय झाला का झाला. कारण किती आहे बारक्यापासून थोरल्यापर्यंत जो तो माका यंकूच म्हणता. आणि एकमेव सद्ग्रस्त येलो माझ्या समोर आणि माका म्हणा लागलो यंकू दादा आम्हाला तुमचाच गोंधळ हवा. हवा म्हटल्यावर माझी जी हवा गेली. म्हटला बराच झाला बाबा कितके दिवस गोंधळ घालून नाही होत आणि जितके कमावलेले ते सगळे वैद्यात घातले. आता म्हटला जाताला कसा म्हणा जरा वाईट थंय ताट पाय लायले मी लायले ना हेरशी पण लायलो तर काय सांगतलं त्या माणसान सगळे अटी मान्य केले. मी चांगले मानलं बाबा माझा इतक्या माका इतक्या देव व्हाया माका तितक्या देव व्हाया. माका म्हणालो यंकू दादा चिंता करू नका तुमचं जे काही मानधन असेल ते आम्ही देऊच. आणि जर गोंधळ अव्यवस्थित झाला तर म्हणाले आणखी वाढवून दिलं. मग आम्ही ऐकतो मी दिलाय भरवशाचा शब्द तुम्ही चिंताच करू नका गोंधळ हा अव्यवस्थितच होणार. हो आणि झाला बाबा ठरला आणि ही सगळी तयारी करून मी आता होईल. आता माका सांगा मी इतको तयारी करून गोंधळाक जावचा थोडी मांडावळ करूची ना
तर ह्या बाय माणसाचं अजून पत्तो ना. आणि त्याच्या आधी हा बघा जडे जडे गोंधळ घातलंय ना ते आता येईल माझ्या पाठसून. हो काय काय नियम आपलं वाटेकच लागतं. त्याच्यात आमचे परुळ्याचे नामवंत सारे गम पदणी सा पेटी मास्तर बाबूराव मेस्त्री. हो आमचं बाबूराव. होय बाबूराव मेस्त्री माका बोंबून असा पारदर्शक दिला ना. हो तो जरा कडे पेटी वाजत गेला माका सांगल्या जवळ गावली तर येत. पण बाबूराव काही एक काळजी करू नको. तिया 2 हातीन दिलाय देव तुका 4 हातीन दितलो. तसाच आमचे मित्र भाई मांजरेकर ह्यांच्यानी सुद्धा माका हे दिलेले. भाई काही एक काळजी करू नको. देव तुझा बरा आणि बराच करतो. कसा वाटेत माझे मित्र गावले. हो मनोज गोसावी आणि किरण हळदणकर. हा आमचं किरण केदा मोठा ह्या किरण. हो किरण हळदणकर आणि आमचं मनोज गोसावी ह्यांच्यानी सुद्धा हे दिलेलं. मनोज आणि किरण असा तुमच्यावर मोठा किरण पडानी आणि असा तुमचा देवान भरभरून देवनी अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा आनंदाने. आता ह्या मी इतकी तयारी करून ह्या बालमाणसाचं अजून पत्तो नाही. माका बाबा ह्या समान सगळ्यात बालमाणसा कशी कशी कसं हा ह्यांचं ना बोवळानच जाणार ना. हो आणि बोवळान झाला तर वाटेत येताना ह्याच्या बरोबर खुद याच्या बरोबर खुद तुझा गो कसा माझा गो कसा मला तुका माया या तुझा मग मगो अजून याचा पत्ता नाही बघा. जाता नाही कधी गोंधळ घालतोय कधी. नाही काढला काय असा बुट्ट्याला जा. होय होय फुट्टाला बुट्ट्याला जा तुझ्या. आणखी वाघ्य नाही इल्ला का फुट्टाला असतात. तुम्ही काय फोडून सांगलाय की काय? फोडून सांगले म्हणजे माणसाला यार येऊ नको. या तुमका ना ठाव काय झाला का? तुम्ही सकू म्हणून 2 माळी होतात ना तेव्हा मी धावत कुत्रो पाठी लागलो. उरी बाबरी खय डास मारल्या. ठासून मारतो खिच वाटेल कसा कसा येतो माझा मागा टाक. कोण कुत्रो कुत्रो हो कुत्रो नाही हो मी. मला काढ कायची काय वाटेल तो कोण त्यांची त्यांका वाटे बरे माहिती म्हणा ना तू म्हणा येळ झालो पण सकू म्हणून किती 2 माळी होतात तिथे. मारे म्हणजे जायचं आहे ना कुठे अगं बाई मला नाही माहिती. तुला माहिती नाही बोललातच नाही तुम्ही. बोलल्यात कधी नाही. लग्न झाले ती वाट सांगितलं ना. काय सांगितलं? आपण गोंधळीच घालायचा. गोंधळ घालायला मग घरवाल्यानं सांगायचं काही नाही. माहिती गोंधळ घालायला चालले. गोंधळ आजपासून बंद. हा गोंधळ याच्या पुढे घालायचो ना. आता पर्याय घातलो पुढे झालो. म्हणजे आता मी माझ्या मनात ठरवलेला असा हा? आपल्या गावात आपल्या वाडीची फुगडी घालतात ना त्यांची फुगडी बोग जायचा. मनात वाटला तर त्यांच्यावर फुगडी घालूक लागायचा. आणि तुम्ही एक काम करा हातात आता गळ्यात बांधला समोर ना खाली ठेवा आणि गळ्यात तुम्ही तंबूरवाल्याने कीर्तन करा. आणि ते तंबूरवाले काय करतले ते त्यांचा चालतं सगळ्यांनी चालतं एखाद्याच चालतं. माझा कीर्तन कोणतरी ऐकात तुझ्या फुगड्या कोण बघतलो काय हो मला सांगा माझी फुगडी कोण बघतो हा. नाही. तुमचाच कीर्तन इतक्या मोठा काय असला ते बघते. ह्यात तुका सांगते ना माझा कोण ऐकातो नाही माकाच माहिती हा. मग सांगतात माझा कोण म्हणानच सांगतंय ज्याचा त्यांनी करू माया. अहो ज्याचा त्यांनी करू गोळा मग काय? आता पर्याय केला पण बायको किती नको किती म्हणतो ह्या तुमच्या तकलेच नाहीये ना. असं का बरं बोलतेस तू तू काय बरं बोलतेस मला विचारता एक प्रश्न. मग इतक्या नेटान सांगता येता आणि सगळ्यांना सांगतात मोठेपणा काय? इथं पुढे मोठेपणा येऊन सांगतात मोठ्या तोंडात. काय? त्या पंचक्रोशीत नेमकं गोंधळासारखा गोंधळ घालणारा कुणीच नाही. बरोबर आहे. नेमकं गोंधळ मग
पंचकृषी या पंचक्रोशीत कसली कसली रत्न तुमका ठाव हे असं होतं का एकच कला हो या पंचक्रोशी तुमच्यापेक्षा गोंधळ घालणारे कितीतरी असो पण तुमच्यासारखो मार खाणारो या पंचक्रोशीत कोण नाही. हो बाई कमी बोलायचंय त्यांका नक्की आहे तसं सांगतोय मग मी त्यांका सांगतोय तुम्ही इथं ये या तुम्ही माका मारल्या त्या करा मी रडल्या त्या करतो नाही, नाही, असं म्हणत नाही मग तुम्ही ते काटाला मग बोलवता. ते तू मार खाताच ना मग खाता म्हणजे मी काय माका सांगतो. अहो, ते सांगतले बंद करू का आम्ही मी बंद करतलो सांगते म्हणजे मार खाऊ लागतं कोणा आमकाच लागतं हो म्हणा ते सांगतले मी बंद करतले काय मला सांगा काय आता तुम्ही सांगतात आपलं धर्मच असा तो आपलं गोंधळ बरोबर आहे. पिढ्या 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 तुमच्या पंजाब गोंधळ घातल्या तुमच्या आजान घातल्या आजाच्या पासून तुमच्या बापासून घातल्या हो. आणि त्याच्यापासून आता बापाशी तुम्ही पासून घातल्या. आता हे मीच आहे. पण पंजाब आजान तुमच्या बापासून कोणतो मार नाही खाल्ला आणि तुम्ही मार खाता हो खातात मला सांगते नको खाते मग आम्ही त्यांच्यामुळे बंद करू हे बघा, मी नाही तिला म्हणतो त्याच मी तुमच्या लिहिलंय ना नाही, येतंय. माझा समाज माझा जलम झाला गोंधळाच्या घरात जाऊ गोंधळ घालू कोण म्हणून तुमच्याकडे इलंय ना मी हो मी नाही करत. गोंधळ घालता ते मेले कोणतरी इले तुमका बापल्यांका मारल्यानी तो मारल्यानी माका बाळी माणसा कसा मारल्यानी हो. बरोबर काय बरोबर आहे? आता सांगत होते तुम्ही माझे नवरे होता अरे घरवाले होता होय ना परके बापली आपल्या बायको मारत आणि तुम्ही ती कुर्ली करून कुर्ली हा? माझं डोकं ठेवलं आणि मोडून ठेवलं. हा? माझे झाले उठाचे वांग काय करा तरी म्हणा ना, या पंचक्रोशीत असं कोण माणूस असा आपल्या बायको जर कोण परकी बापली मारता तर बघून घेतो तशी बाहेर होई काय केलं मी त्यांना मारावं मारा म्हणजे मारा मला सांगू ना तुका आणखी माका उठाच जमाना आता तरी मी सांगते अगोत हसून जा ऐकलं शेजारणीवर भांडा जाते का त्यांच्या अंगावर गेलं दिल्यानी काहीतरी वाटतं म्हणजे- म्हणून सांगतात मोठा बरोबर ना मी तुमची बायको असेल कोण असा बाय माणूस असा आपल्या घोळा परकी बापी मारत आणि टाकून घरात पळाच नाही हो म्हणून नियम येण्याचं सॉंग केलं का त्यांका का म्हणून तुमच्या मेल्या मागं करून म्हणून मी थांबलोय ना. म्हणून सुद्धा सांगितलं सांगितलं, बायको तशी होई बायको तशी होती म्हणूनच ठेवले मी होय, होय. तशी बायको सुद्धा पळान गेली असती मार खाताला नसतं मार खाते. कडे जावतात का माहिती आहे ना. अहो काल राजाचे सेनापती इल्ले सेनापती हो आणि सेनापतीने काय सांगितलं सेनापतीने काय सांगले माहिती आहे यंकू दाता दादा म्हटले वैनिक नाही विचारले विचारल्याने वहिनी मी या सांगलं गेली बहिणीकडे होय आधी घेऊन जाऊन सांगणार चांगलं बहिणीकडे गेली म्हणा आणि माका म्हणायला लागली यंकू दादा आम्हाला तुमचाच गोंधळ हवा होय म्हणाल सांगलं कोण त्या सगळा सांगलं त्या सगळा मान्य केल्यानी आणि वर माका काय सांगल्यानी यंकू दादा चिंता करू नका तुमच्या केसाला सुद्धा हात लागणार नाही असं माका भरवशाचं शब्द दिले असं त्यांनी तुम्हाला आणि सांगितलं ते सांगितल्यानंतर यंकू हरवून गेला काय सांगतो यंकू दादा आम्हाला गोंधळ हवा तो तुमचाच हवा असं म्हणता क्षणी यंकू दादा हुरळून गेले आणि पोपळीच्या झाडावर चढले. पोपळीचं झाड मोडलं यंकू दादाची गुटली खाली पडली ठरवलं तुमका नाही समजत आणि केसाला नाही सांगले आणि केसाला धक्को लागलो तर आम्ही धावतो ते तर ते केसात तिथे धक्को लावतो बाकीकडे ते मारतो समजतात का तुझ्या अकल्या नाही इतक्याला अगं केस कितको भारी हो त्यांचं घर अगं केसां म्हणजे अगं तुमच्याकडे माणसा आणि प्रत्येक माणसाजवळ हत्यार आहे काय हो तेच गोंधळ घातला तेव्हा हत्यार केला आता माझ्याकडे एकट्याचं काम करताना त्याच्या माणसाकडे माझ्या हत्याराचा मी सांगणं ना माझ्याकडे हा माझी सत्य मारे उडवून दितले मारू केले मोखळीच्या मुशीन खरी पळती सांगा या सगळ्या सांगलेलं असं त्याच्यापेक्षा आता बघित हे येळ काढूया नको पुढे जाऊया पाऊस उठवलो हो म्हणा काय करूया त्यांना काय सांगतात डावलं हो जाऊया वाढून देतो वाढवून दितले मी काय म्हणतो मग ते जर सगळे वाढून देतले म्हणतात ना म्हणजे एकदा मार खाऊ काय आता जागा पैशात वळवला हा आता वाढवून जातोय म्हटल्यावर सांगतं तुमच्या लक्षात नाही मी काय म्हणतो तुम्ही नाही सांगला तू नाही गेलं तरी मी जातले मी जातलो मग मी तुमची बायको असेल माझ्या आईने मला सांगलेला असा
शकू गो तुझा लगीन करून आम्ही देतो, पण यात लक्षात ठेव गो म्हणजे देवासारखं असता. देवाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचा, आपलं गो जायकडे जायचा. पाणी कसा रे बा? सकू आवशीन चांगल्या गव्हाच्या पावलावर पावलं ठे, फक्त ढेंगात पाय घालू नको, नाही तर तुझी गुटली उडावतली आणि माझी उडावतली.